ही जी नवविधा भक्ती आहे तो हा या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे आणि त्याप्रमाणे आपण या नवविधा भक्तीतल्या दुसऱ्या भक्तीकडे वळतो. श्रवणाची भक्ती, श्रवण करत राहावं, वेगवेगळ्या विषयांचं करावं, कसं करावं, कुणाकडून करावं, सगळं समर्थांनी सांगितलं. तो मागचा भाग झाला आपला. आता इथे कीर्तन भक्ती आहे. श्रीराम श्रोती भगवत जन पुसिले ते नवविधा प्रकारे बोलिले त्यात प्रथम श्रवण निरोपिले दुसरे कीर्तन ऐका. म्हणाले श्रोत्यांनी विचारलं समर्थांना किंवा गुरूंना. आता समर्थ काही मला असं म्हणत नाही, ते फक्त गुरु आणि शिष्य असं म्हणतात. आणि त्यांनी म्हटले श्रोत्यांनी विचारलं की नवविधा भक्तीचं स्वरूप काय, आणि म्हणाले श्रोत्यांच्या करता उत्तर दिलं. ते आता गुरूंनी दिलं आणि त्यांनी श्रवण सांगितलं. आता ते कीर्तन सांगतायत. म्हणाले सगुण हरिकथा करावी. काय करावं हे खरं वक्त्यांकरता जास्त आहे की बोलणाऱ्यांनी काय बोलावं, कीर्तन करणाऱ्यांनी कसं करावं, विषय काय असावेत, त्याचं पथ्यापथ्य काय असावं. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथायोग्य. जे योग्य आहे त्याचंच निरूपण करावं, जे अयोग्य आहे त्याचं निरूपण करू नये. अयोग्य म्हणजे लोकांच्या मध्ये संशय निर्माण होईल, लोकांच्या भावना विपरीत होतील, किंवा मूळ जे चांगलं आहे त्याच्यापासून माणसाचं मन दूर जाईल, अशा प्रकारची कथा करू नये. आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नाही. जो कीर्तन भक्तीचा अवलंब करतो, कारण ही दुसऱ्या प्रकारची भक्ती आहे, ही ज्याला अवलंबणं शक्य आहे आणि ज्याला त्याची आवड आहे. कारण त्याची आवड सुद्धा असली पाहिजे. कारण पुष्कळ एखाद्याचं ज्ञान आहे पण त्या मनुष्याला 2-3 कारण आहेत. एखाद्याला पुष्कळ ज्ञान आहे पण बोलता येत नाही, कारण त्यांचं बोलणं तेवढं त्यांना प्रकट करण्याची, अभिव्यक्तीची ती कला अवगत नसते म्हणा, किंवा तो गुण नसतो म्हणा, किंवा हरिभजन हरिभक्ती याच्याविषयी अंतःकरणात इतकी ओढ असते की ठिकठिकाणी जाऊन हरिकथा करावी आणि आपला वेळ त्याच्या ठिकाणी खर्च करावा असं त्यांची वृत्ती नसते. हा मनोवृत्तीचा पण भाग आहे की थोडासा मनुष्य त्याकरता बहिर्मुख असावा लागतो की नाही समाजापर्यंत जाईल, समाजापर्यंत पोहोच. आणि भगवंत प्रत्येकाला वेगवेगळे गुण देतो, सगळेच सारखे नसतात. काहींना खूप अभिनिवेश असतो, काहींना अखंड बोलण्याची हौस असते, काहींना असं वाटतं ठीक आहे थोडं बोलावं थोडं बोलू नये, काहींना असं वाटतं ह्याच्यामध्ये पडूच नाहीये, काहींना असं वाटतं आपल्याला काय भक्ती करायची आपल्या घरी करावी, काय बसायचे देवापुढे बसावं, जे मांडायचे ते देवापुढे मांडावं. अत्यंत अंतर्मुख लोक असतात आणि जे अंतर्मुख असतात त्यांच्याच्यानी ही कीर्तन भक्ती करता असं फिरणं होणार नाही. स्वतःचा ग्रंथ घेतील, देवासमोर बसतील, देवाला त्या ग्रंथाचं निवेदन करतील, तितकंच काही मांडावं असं वाटलं तर. त्यामुळे ते म्हणाले की कीर्तन करण्याचा लाभ काय आहे, लोकांकडनं काही मिळावं ह्याकरता कीर्तन नाही. आपुलिया स्वार्था, आणि ते सुख स्वार्था, आपल्याला स्वांत सुखाय, संस्कृतमध्ये जो शब्द वापरलाय की स्वतःच्या सुखाकरता हरिकथा करावी. काय लाभ आहेत त्याचे? असा जो सामान्य मनुष्य आहे, सगळे काही प्रवचनकार अधिकारी नाही आहेत, ते सगळे जे व्यासपीठावर बसून बोलतात ते आपापल्या अधिकाराप्रमाणे आहे. जो अत्यंत श्रेष्ठ असा अधिकारी आहे, ज्याला साक्षात्कार झालेला आहे, असा जो श्रेष्ठ मनुष्य आहे त्याला ती कथा स्वांत सुखाय सुद्धा नाही आहे, त्याला ईश्वराने योजलेलं आहे की लोकांच्या पर्यंत हा विषय देऊन पोचवावा, आणि म्हणून तो कथा करी, म्हणून तो प्रवचन करी, म्हणून तो लोकांच्या मध्ये जाईल, कारण की ईश्वर आज्ञा आहे म्हणून ते काम तो करी. आता जो अधिकारी प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा की विषय मांडणाऱ्यांमध्ये, की आता जसा आमच्यासारखा प्राथमिक स्तरावरचा मनुष्य आहे की एखाद्या विषयाचा अभ्यास केला, तो आपल्याला किती समजेल तो समजून घ्यायचा प्रयत्न केला, तो समजून घेतल्यानंतर समोरच्या माणसाला नेमकी त्यातली कशाविषयी रुची वाटेल आणि हे वाचताना आपल्याला नेमकं विशेष काय कळलं. आता समजा इथे बेलसऱ्यांचा अर्थ आहे आणि इकडे दासबोध आहे. दासबोधाचं वाचन करताना बेलसऱ्यांचा अर्थ बघितला, सगळाच अर्थ पटतो असं नाही, सगळाच अर्थ त्याला भावतो असं नाही. असं का होतं, म्हणजे काय बेलसऱ्यांना कळत नाही, तुम्हाला फार कळतं का, असं कोणी विचारलं तर तसं काही नसतं. फक्त प्रत्येक जण आपल्या अनुभवातून आणि आपल्या त्या भूमिकेतून विषय मांडत असते की त्यांची नेमकी काही विशिष्ट भूमिका आहे त्या विषयाकडे पाहण्याची, आणि त्या भूमिकेतून ते मांडतात. दुसरा वाचणारा मनुष्य त्याची काही भूमिका आहे किंवा त्यांनी काही वाचलं आहे, तो त्याच्या भूमिकेतून कशाचा अर्थ लावतो
आणि ह्या सगळ्या करता मी नेहमी म्हणते, मला आवडणारं वाक्य विनोबा भावेंचं, की विनोबा भावे म्हणतात शब्दाला अर्थाचं कधी ओझं होत नाही. तुम्ही एका शब्दावरती जेव्हा वेगवेगळं निरूपण करता आणि अर्थ लावता तेव्हा शब्दाला काय अडचण आहे, तुम्ही त्याचा अर्थ कसा घ्यावा हा आपला प्रश्न आहे. आपण त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे कोणत्या भूमिकेतून पाहतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सामान्य आमच्यासारखा मनुष्य आहे की हा काय करू शकतो, हा काही करू शकत नाही. हा फक्त इथे काय लिहिलं आहे तो फक्त समोरच्या श्रोत्याच्या एक तासभर पुढे असतो, कारण तो काहीतरी योजून आलेला असतो की आज एवढं सांगून आपल्याला जायचं आहे. नाहीतर श्रोत्याला ते माहीत नसतं, याला फार माहीत असतं, अशी काही स्थिती नसते. परंतु तिथे त्याचा स्वार्थ काय किंवा त्याची भूमिका काय किंवा त्याला काय लाभ आहे ह्या सगळ्या सांगण्यानी त्याच्या मनोवृत्तीत पालट पडत. त्या सगळ्याचा लाभ जो स्वांत सुखाय आहे तो त्या श्रेष्ठ पुरुषाच्या स्वांत सुखाय शब्दाशी तुलना करण्यासारखा हा नाही. या मनुष्याच्या ठिकाणी काय होतं, ह्याचे जे सगळे दोष आहेत, ह्याचे जे सगळे गुण आहेत, याच्या ठिकाणी आपल्याला देवानी काय दिलंय त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यावा, किंवा आपल्याकडे काय नाहीये ते आपण काय मिळवावं, किंवा हे मिळवण्याकरता आपल्याला वेळ घालवायचा आहे का जे मिळालंय त्याच्या आधाराने पुढे जायचं आहे. आमची मनोवृत्ती आहे, आमची भूमिका आहे. आम्हाला आमच्या आयुष्यात काय करायला आवडतं हे आमच्या व्यक्तीप्रमाणे रुची आहे की एखादी गोष्ट मला येत नाही, येत कशी नाही, आलीच पाहिजे, त्याच्याकरता मी धडपड करेन, ती शिकेल. एखाद्या वेळेस नका येईना असं कोणी सांगितलं की जगातल्या सगळ्या गोष्टी मला आल्या पाहिजे. त्यामुळे मला जे येतं आहे त्याच्यातच मी कौशल्य मिळवावं, मला जे जमतंय त्याच विषयात पुढे सगळ्या भूमिका आपल्याला काय पटतं. आणि त्यामुळे एक आहे की असे सगळे ग्रंथ जसे आपण वाचत जातो त्याचे लाभ असे होतात की मनाच्या ठिकाणी संकुचित विचार करण्याची जी प्रवृत्ती असते ती मुळात सुटते, की मला वाटतं ते बरोबर, माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं तर बरोबर. हे जे सगळं मीच्या केंद्राभोवती विषय चालतात, तर जसा जसा सामान्य मनुष्य वाचत जातो तसं तसं त्याला कळणार आहे असं नाहीये. जगामध्ये जितके लोक आहेत तितक्या प्रवृत्ती आहेत, तितक्या त्यांच्या भूमिका आहेत. त्यामुळे हा चूक का हा बरोबर हे ठरवता येत नाही. फक्त शास्त्राने हे चांगलं आणि हे वाईट आहे असं म्हटलंय. त्यातलं आपल्याला काही स्वीकारायचंय का, आपण काही स्वीकारू शकतो का, तर स्वीकारा. नसेल स्वीकारता येत तर तो स्वीकारणारा आहे त्यालाही नावं ठेवू नये, आणि जो स्वीकारणारा आहे त्यांनी दुसरा स्वीकारत नाही म्हणून बघा आम्ही करतो ते करत नाही असंही म्हणून. मग जो जे करील ते करील, ज्याला जे योग्य वाटेल ते वाटेल, तो त्याच्या पद्धतीने. आणि प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचं वातावरण आणि प्रत्येकाची आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं त्याची भूमिका ही बदलत जाते. त्यामुळे कुणी कुणाची मतं कुणावर लादू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की आपल्या सुख स्वार्थ, आपल्याला ह्यातनं नेमकं काय घेता येईल, आपला त्याच्यामध्ये लाभ कसा होईल, आणि आपण आज आहोत त्याच्यापेक्षा उद्या जास्त चांगल्या विचारांकडे कसे वळू, याच्याच करता त्या कीर्तनकारांनी किंवा त्या वाचणाऱ्यांनी किंवा दुसऱ्याला काही प्रबोधन करण्याच्या दृष्टीने मांडणाऱ्यांनी त्याचा विचार करावा. हा अगदी प्राथमिक झाला. ह्याच्या वरचा जो आहे, ज्यांनी शास्त्राचा अभ्यास उत्तम केलेला आहे, तो आमच्यासारखा आपल्या इकडून तिकडून देवी बुद्धी चक्रपाणी नाही येतो. त्याचा स्वतःचा एका विषयामधला अभ्यास एकदम तयार आहे. तो सगळे शास्त्र ग्रंथ धुंडाळून याची एक भूमिका तयार आहे. असा जो श्रेष्ठ शास्त्री पंडित आहे तो शास्त्री पंडित म्हणतो बाबा ग्रंथाचा तर पुष्कळ धांडोळा मी घेतलेला आहे, पण या विषयातून जे प्राप्त करायचं आहे परमात्मा तत्व ते काय मला प्राप्त झालेलं नाही. पण ते प्राप्त करण्याकरता मार्ग कोणते आहेत ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे पहिला आमच्यासारखा आहे की ज्याला हेही येत नाही तेही येत नाही, असं आपण आपला हौसेपायी आणि आपल्या सुखापायी आपल्याला हौस आहे म्हणून तो ते मांडण्याचा प्रयत्न करतो. दुसरा विषयामध्ये म्हणजे शाब्दे निष्णात असं आपल्याकडे शाब्देच परेच निष्णात असं म्हटलंय की शब्द आणि अनुभव या दोघांमध्ये जो अनुभवी आहे किंवा निष्णात आहे म्हणजे निपुण आहे असा खरा. आता आम्ही काही त्या दोन मध्ये निपुण नाही, पण आपला स्तर मी सांगितला. आता याच्यावरचा स्तर आपण आता बघतोय की तो शास्त्री पंडित शब्दामध्ये निपुण आहे. आता आम्ही एवढे 10-20 इंटरव्ह्यू घेऊन आलो, आमच्या बरोबर सगळे सर बसले होते त्या मुलांचे इंटरव्ह्यू घ्यायला. एक मुलगा PhD, दुसरा मुलगा PhD, तिसरा मुलगा डबल PhD, सगळी मंडळी एकापेक्षा एक कमी नाही. पण साधं संस्कृतचं बोटभर विचारलेलं वाक्य काही कोणाला साध्या व्याकरणाचा विषय म्हणता येईना, साधा कालिदासाचा एक श्लोक म्हणता येईना,
साधं एक सुभाषित सांगता येईल ना. म्हणजे शेवटी काय आहे की हे सगळे एकापेक्षा एक दिग्गज समोर बसलेले ती मंडळी आपल्या बाजूने अगदी सोपं वंदे मातरमवर तर त्यांनी चौघांना विचारलं की वंदे मातरमचा प्रयोग बदला, प्रयोग बदलून आम्हाला सांगा. कर्तरीचा कर्मणी करा, वारे करा, तुम्हाला जो करायचा आहे तो करा आणि आम्हाला सांगा. त्यांना कर्तरी कळेन, कर्मणी कळेन, भावेही कळेन. म्हटलं की त्यांच्यापेक्षा आम्ही पुष्कळ बरे. तर सांगण्याचा हेतू असा की जो शास्त्रामध्ये निपुण आहे पण आता त्याच्यावर लिहायला बसला तर तो काही फार अधिकाराने लिहिल किंवा त्याचा अनुभव घ्यायला बसला तर त्या तत्वज्ञानाचा तो अनुभव घेईल असा नाही. तो म्हणतो बाबा मला अनुभव नाही आहे पण मला शास्त्र पूर्ण माहिती. असा एक आणखीन कीर्तन म्हणजे भगवंताचा महात्म्य सांगणारा हा एक वर्ग आहे. आणि जो तिसरा वर्ग आहे तो तिसरा वर्ग असा आहे तो म्हणतो की मी शास्त्र अभ्यासलं आहे, शास्त्राच्या अनुरोधाने मी ईश्वराचा साक्षात्कार करून घेतला आहे, मला ईश्वरी साक्षात्कार काय आहे ते माहिती आहे, त्यामुळे त्याचा अनुभव मला आहे. तो काही मी वारंवार घेतो असं नाही पण मी अनुभव नक्की घेतलेला आहे. पण मी तो अनुभव दुसऱ्याला देऊ शकत नाही. अनुभव येऊ शकतो का तर मी सांगू शकतो की खात्रीने सांगेन की अनुभव येऊ शकतो पण मी तो दुसऱ्याला देऊ शकतो का तर म्हणाले नाही. याच्या वरचा जो श्रेष्ठ प्रबोधक आहे तो असा आहे की जो स्वतः शाब्देच परेच निष्णात आहे, जो शब्दामध्ये म्हणजे तत्वज्ञानात निष्णात आहे, नंतर परमात्म्याला प्राप्त अनुभव संपन्नता त्याच्या ठिकाणी आहे आणि समोरच्याला उचलून वर नेण्याचं सामर्थ्य आहे. की जसं रामकृष्णांना विवेकानंदांनी विचारलं की काय समाधी असते, ईश्वर दिसू शकतो का, त्याचं दर्शन होतं का, तुला दर्शन हवंय का, तुला दर्शन दे. नुसता त्यांच्या खांद्याला स्पर्श केला आणि विवेकानंदांची समाधी लागली. घाबरून गेले. ते म्हणाले आता हे पुरे, आता मला हे सहन होत नाही. म्हणूनच तुला दिलेलं नव्हतं आजपर्यंत. कोणत्याही क्षणी देण्याचं सामर्थ्य आहे. मुकुंदराज म्हणून ज्ञानदेव आधी का मुकुंदराज आधी असा जो वाद आपल्याकडे आहे की मुकुंदराजांचा विवेक सिंधू आधी का ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आधी. तर असं म्हणतात कालानुक्रमाने ज्ञानदेवच आधी, कुणी म्हणतात मुकुंदराज आधी. पण काही असो, ज्ञानदेवही योगीच आणि मुकुंदराजही योगीच. तर ते ज्या अंबेजोगाई गावामध्ये तिथला जो राजा होता त्या राजांनी असं एक फरमान काढलं की जो कोणी समाधी सुख मला समजावून सांगेल किंवा त्याचा अनुभव देईल तोच खरा महात्मा, नाही तर बाकीचे सगळे भोंदू आहेत. आता त्यांनी जेव्हा बोलावलं की राजाला कोणी अनुभव द्यायला पाहिजे, कोणी गुरु पाहिजे, आता आमच्यासारखे जेवढे वाचाळ आहेत ते सगळे धावत गेले. म्हणाले बरं एक 4 पैसे मिळतील, आपलं कल्याण होईल, मग राजाला काहीतरी समजावून सांगू, तत्वज्ञान सांगू. तर राजा म्हणले तुमची बडबड नको मला पोकळ, मला ती तो परब्रह्म दाखवा, ते ब्रह्म दाखवा. नाही तर म्हणले मी इथे तुमच्याकरता दुष्काळी कामं काढलेली आहे, हे खणून बसा. इथे मला तलाव खणायचा आहे, त्या तलावाच्या करता खोदकामाचं काम सुरू करा, म्हणजे पातळवाटासारखे दगड घडवा, नाहीतर जमीन खणून त्याच्याकरता जागा तयार करा. खूप अधिकारी आपापल्या क्षेत्रामध्ये, कोणी सिद्ध आहेत, कोणी योगी आहेत, असे आपल्या ठिकाणी काही ना काही सामर्थ्य आपल्या तपाने मिळवणारे लोक गेले. कोणालाही ब्रह्म दाखवता आलं नाही. आणि मुकुंदराजांना असं वाटलं की हा राजा या सगळ्या असं आहे, आमच्यासारख्यांना सुद्धा किंमत का आहे. कारण श्रेष्ठ पुरुष असं म्हणतात की काही का असे ना हे भगवंताचं नाव घेऊन दुसऱ्याला भगवंताचं नाव घ्या हेच सांगतायत ना, अजून वेडवाकडं तर वागायला सांगत नाहीत ना, तोपर्यंत बरे आहे. आणि त्यामुळे मुकुंदराज म्हणाले की आता हे जर सगळे असे लोक आहेत तर या सगळ्यांना जर हा एवढा त्रास देतोय राजा तर आता यांचा छळ थांबवला पाहिजे. पण रोज एवढी खणाखणी करायची, रोज एवढं शारीरिक मेहनत करायची, ते दगड उचलायचे, ते नेऊन टाकायचे, हे सगळं. मुकुंदराज त्यावेळी अगदी अल्पवयाचे होते, 12-15 वर्षाचे मुकुंदराज त्या अंबेजोगाईमध्ये तिथे प्रकट झाले आणि त्या लोकांच्या मध्ये आले. त्यांनी लोकांना सांगितलं की बाबांनो तुम्ही कशा करताय, हे पहारी घेऊन खणताय, कुदळी घेऊन खडक फोडताय, देवाचं नाव घ्या म्हणून लोकांना सांगता, तुमचा देवाच्या नावावर विश्वास नाही, मनापासून भजन करत बसा. राजांनी कोणतंही संकट तुमच्यावर आणू दे, प्राण संकट आणलेले राजांनी, की तुम्ही जर ते खणून जर अंगमेहनत केली नाही तर तुम्हाला फासावर देईल. म्हणाले देवाचं नाव घ्या, देव बघून घेईन ना, हा फासावर कसा देऊ शकतो ते. त्यामुळे म्हणाले तुम्ही घाबरून ते काम का करता, तुम्ही तुमचं काम का करत नाही. तुम्ही लोकांना हरिभजन शिकवण्याकरता जर प्रवृत्त होऊन बाहेर काम करायला पडले आहात तर हरिभजनावर श्रद्धा ठेवा आणि देवा. ते म्हणून नाही तू आला तर आमचं काय, बसा म्हणाले. तिथे बसले मुकुंदराज, सगळ्यांना म्हणलं ते कुदळ फावडी सगळं टाकून द्या आणि इथे बसा आणि मी सांगतो तसं मनापासून भजन करा. ते अर्धे महिने झालेलेच होते.
आता काम सोडून दिलं म्हटल्यावर आणखीन घाबरून गेले की आता राजा आला आणि त्यांनी जर पकडलं तर या पोरापुढे आपलं काही खरं नाही, सगळ्यांना जीव जातील आपले. आणि बसले ते सांगतायत म्हणून अगदी काकुळतीने त्या देवाचं भजन करू लागले की देवा या मुलाचं ऐकतोय खरं, हा ऐकत नाही म्हणून, पण आम्हाला वाचव या सगळ्या प्रसंगामधून. आणि त्यांचं ते भजन सुरू झालं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की आपण सगळे इथे ह्या मुलाच्या योगीच आहे, त्याच्या अधिकाराने तो म्हणतोय म्हणून आपण इथे भजनाला बसलो, पण तिथे ती कुदळ आणि फावडी आपोआप कामं करतात. विना माणसाचं तिथं खंड सुरू आहे, त्या ह्याच्यातनं भरणं चाललंय त्या घमेल्यांमधनं पाट्यांमधनं, ते सगळं सामान आपोआप जाऊन पडतंय. ते रोडा जे काय पडतोय तिथे घाण की सगळी खणून काढलेले दगड एका बाजूला जात आहेत, माती एका बाजूला जाते, सगळं काही काम चालू आहे, आमचं भजन चालू. तिथल्या शिपायांनी राजाला जाऊन सांगितलं, राजा इथे मोठा चमत्कार झालाय, आतापर्यंत असा कोणी माणूस नव्हता, सगळ्यांना त्यांनी बसवलंय आणि तो सांगतो हरिभजन करा, भगवंताच्या नामाचं संकीर्तन करा, तुम्हाला काय करायचंय ते कुदळ फावडी घेऊन खणून तुमचं काम तुम्ही करा. आणि त्याप्रमाणे म्हणाले ते कुदळ फावडी आपलं काम करतायत, हे भजनाचं काम करतायत. असा मोठा राजा तसाच आला धावत तिथे, त्याच्या घोड्यावरून आला आणि राजा म्हणाला हे सगळं काय आहे. त्यांनी सांगितलं काही नाही, भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे, बाकी काही नाही आहे दुसरं. तर त्या राजाने सांगितलं मग मला ते परब्रह्म दाखवतो. तर ते म्हणाले दाखवतो, पण म्हणाले ते असं नाही मिळणार, तुला भजनाला बस. असं भजनाला वगैरे बसणं मला माहित नाही म्हणाले. मी तुला जिवंत राहायचं असेल तर मला परब्रह्म दाखव, नाहीतर म्हणाले तू तिथून जा आणि या लोकांना कामाला लागू दे. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे, तू जाऊ शकतोस, तुला काय मला शिक्षा करायची ती कर, असं त्यांनी सांगितलं. आणि तो राजा म्हणाला तुम्ही तुमची ती कुदळ फावडी घेऊन कामाला लागणार. आणि तो राजा आपल्या घोड्यावरती, वर्णन फार सुंदर केलंय त्याचं त्यांच्या चरित्रामध्ये, घोड्याच्या एका रिकिबीमध्ये पाय घातला आणि दुसरा पाय आता त्या घोड्यावरती ती मांड घालण्याकरता तो पाय असा वळून वरती त्या घोड्याच्या पाठीवरती खोगिरावरती, तर त्यांनी पाय टाकला, अजून पाय टाकून त्याची मांड पण बसली नाही, असा अर्धवट घोड्यावर चढलेला राजा त्याला समाधीमध्ये ठेवलं. मुकुंद राजा अशा अर्धवट स्थितीमध्ये तो समाधीत राहिला. सगळे लोक पाहताय, दिवस गेले, रात्र गेली, दुसरा दिवस गेला, दुसरी रात्र गेली, तिसरा दिवस गेला, तिसरी रात्र गेली, ते त्या समाधीच्या स्थितीत आहे. मग मुकुंद राजांनी त्यांना 3 दिवस 3 रात्रीनंतर त्या समाधीतून बाहेर काढले. आणि ते त्यांना म्हणाले की काय राजा, तो म्हणाला मी इतक्या सुंदर समाधी सुखामध्ये होतो, आता तुम्ही मला का बाहेर काढलं. ते म्हणाले तुला नमुना दाखवला, हा नमुना, याचा अर्थ हा तुझा अधिकार नाही, हा मी तुला, तू या सगळ्यांना हैराण करत होतास म्हणून काय समाधी सुख आहे याचा एक तुला मासला नमुना कळला. म्हणाले आता याच्या पुढे अभ्यास कर. असं काय म्हणाले, समाधी काय तुझ्या मनात आली म्हणजे लागेल, ते ब्रह्म म्हणजे काय तुझा शिपाई आहे की का, की तू बोलावल्याबरोबर ते तुझ्यासमोर उभं राहिला. म्हणाले तू तुझा अभ्यास कर, त्या अभ्यासाने ते स्थान मिळव. म्हणून त्यांनी म्हटलं की कीर्तन करणारा सुद्धा जेव्हा श्रेष्ठ पुरुष असतो त्यावेळी तो कीर्तन करता. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येतात, एवढे मुसलमान येतात त्यांना पकडून घेऊन जाण्याकरता, आणि शिवाजी राजांचं संरक्षण तुकाराम महाराज करतात. आता सामान्य मनुष्य काय शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं असतं त्यांनी, भले वाणी खूप गोड आहे, गाणं खूप गोड आहे, मांडणी खूप सुंदर आहे, शिवाजी महाराज कदाचित त्याच्या त्या सगळ्या कीर्तनात रंगूनही गेले असते, पण अधिकार तो कुठून आणायचा. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की असे 4 प्रकारचे लोक आहेत. एक सामान्य, ज्याला काही कळत नाही, ज्याला शास्त्रही कळत नाही, ज्याला अधिकार आहे. दुसरा वर्ग आहे ज्याला शास्त्र कळतो पण ज्याला साधनेचा अधिकार नाही. तिसरा वर्ग आहे ज्याला शास्त्र कळतं पण ज्याला स्वतःला प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे पण दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही. आणि हा जो चौथा, ह्या श्रेष्ठ पुरुषांचा वर्ग आहे, तो असा आहे की जे स्वतःही अधिकारी आहेत आणि जे दुसऱ्यालाही तो अधिकार, आपल्या अधिकारामध्ये त्याला अनुभव देऊ शकतात. आणि म्हणून आपुलिया स्वार्थ सुखा याला पुष्कळ मोठा अर्थ की प्रत्येकाच्या पातळीवरती आहे. आपण आपापल्या पातळीवर अर्थ लावतो की बाबा ग्रंथाच्या सहवासात राहिलं की आपली वृत्ती जरा बरी राहते, आपलं डोकं जरा बऱ्या दिशेने काम करतं, आपल्याला जाणवतं आपल्या काय वृत्ती आहेत, आपल्या काय कमतरता आहेत, काय उणीव आहेत. त्यामुळे ह्या भक्तीचं सगळं निरूपण आहे ते आपल्याला सांगतं की नित्य नवा हवे असं धरावा. काय करावं. आता काही काही जण माझ्याच घरच नात्यातलेच आहेत, त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना लोकांनी सांगितलं आमच्या घराच्या जवळच एक चांगले अधिकारी पारखी शास्त्रींच्या सारखे ते येऊन भागवत सांगायचे. तर म्हणाले भागवत हा निरूपण आहे, तुम्ही पण येत जा.
तर तेव्हा ते म्हणाले ठीक आहे मी येईन, काही हरकत नाही. ते पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी गेले, तिसऱ्या दिवशी गेले, मग चौथ्या दिवशी गेले नाही. म्हणाले का हो तुम्ही आला का नाही? सगळ्या त्या लोकांचा एक गट होता चांगला, एकत्र यायचे, रोज सकाळी वाचायचे, दुपारी वाचायचे. तर ते म्हणले काय ऐकायचं? पहिल्या दिवशी आलो म्हणले विषय काय ब्रह्म आणि माया. दुसऱ्या दिवशी आलो विषय काय ब्रह्म. म्हणजे म्हणाले माझा एक निष्कर्ष निघाला की या तत्वज्ञानाच्या विषयामध्ये जर काही ऐकायला गेलं तर ब्रह्म आणि माया ह्या दोनापेक्षा तिसरा विषय नाही. आता पहिल्याच दिवशी संपलं, ब्रह्म समजलं आपल्याला की ब्रह्म आणि माया संपलं. म्हणाले आता काय श्रवण करायचं? आणि ते काही पुन्हा श्रवणाला गेले नाही. ही पण एक वृत्ती आहे. सगळेच काही समर्थ सांगतात वाचलेची वाचावे, विवरलेची विवरावे, पण सगळ्यांनाच वाचलेची वाचावे, विवरलेची विवरावे आवडेल असं नाहीये. लोक म्हणतात की रोज तेच तेच स्तोत्र कसं काय तुम्ही म्हणता बा, तुम्हाला कंटाळा कसा येत नाही? समर्थ म्हणतात ठीक आहे, नित्य नवा हवे असं धरावा, रोज नवीन ग्रंथ ऐकावा, रोज नवीन काहीतरी त्यातलं ज्ञान मिळवावं, साक्षेप अत्यंतची करावा, मेहनतीने त्या ग्रंथाच्याकडे बघावं, तो ग्रंथ समजून घ्यावा, हरिकीर्तने भरावा, ब्रह्मगोळा आगवा. आणि म्हणाले भगवंताचं नामसंकीर्तन करावं आणि त्यांनी सगळं वातावरण भरून जाईल, म्हणजे मंगल होईल किंवा आपल्याला आनंददायी होईल असं करावं. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची. म्हणजे दिवसाकाठी जाऊया, आज आपण फार दमले, आज नको उद्या, मग आता गावाला जायचंय, मग आता गावाहून आलं की सुरू करू, नाहीतरी खंड पडलाच आहे. तर त्यांनी जे म्हटलंय की असं नाही, त्याच्यात मनापासून आवड पाहिजे की आम्ही सगळी सवडच शोधतो की चला हे न करता कसं राहता येईल. तर ते म्हणाले सदा सर्वदा तातडी हरिकीर्तन. आमच्या मनात ती ओढ पाहिजे की नाही. आता थोडासा वेळ जसं डॉक्टर सरदेसाईंची अगदी पहिली मुलाखत ऐकणार आम्ही अगदी भारावलो, नंतर तर कायमच माहिती की ते कसे सतत म्हणजे भगवद्गीतेच्या व्यासंगात राहिले. तर पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मी सकाळी 6लाच म्हणाले प्रॅक्टिसला जातो आणि माझ्या हाताशी भगवद्गीता असते. हा पेशंट जाऊन दुसरा पेशंट येईपर्यंत की उघडलेल्या भगवद्गीतेतले पुढचे 2 नाही तर 4 श्लोक मी वाचतो. आता जो मनुष्य सकाळी 6 ते संध्याकाळी 5 प्रॅक्टिस करतो तो दिवसभरामध्ये असे 2-2, 4-4 श्लोक करत 3-4 अध्याय सहज वाचून जाईल. म्हणजे वेळ नाही असं म्हणायला काही जागा नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की माणसाला त्याच्याविषयीची ओढच पाहिजे. म्हणून भगवंता असं कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय हरिकीर्तने करी. म्हणजे बहुतेक सर्वांना कीर्तन भक्ती हीच उपयोगाला येणारी आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं, काय स्तोत्र म्हणायला आवडली स्तोत्र म्हणावं, महिमा गायला आवडलं महिमा गावा, एखाद्या ग्रंथाचं श्रवण वाचन करायला आवडलं ते करावं. पण हे सगळं कलियुगामध्ये उपयुक्त आहे म्हणाले. विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे, ध्यान मूर्ती अंतःकरणे लक्षण कथा करावी, यश कीर्ती प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय. म्हणजे वेगवेगळ्या भगवंताच्या रूपाचं आता आपल्याकडे 18 पुराण आहे. या प्रत्येक पुराणामध्ये भगवंताचा महिमा गायला. भगवंतानी केव्हा काय केलं, कोणत्या युगात काय केलं, तो अवतार कसा झाला. अगदी विष्णूचे जरी दशावतार म्हटलं तरी सुद्धा भागवतांनी त्या कथा थोड्या थोड्या वर्णन केले, पण त्या पुराणामध्ये त्याचंच महात्म्य वर्णन केलं. जे वराह पुराण घेतलं तर भगवंताच्या वराह अवताराचा सगळा गोषवारा त्याच्यात येतो. आता एक पुराण म्हणजे जसं आपण इथे म्हणतो ना की एक ग्रंथ म्हटलं की हे 4-5 विषय आलेच पाहिजे. कोणताही ग्रंथ घेतला, दासबोध घेतला तरी सुद्धा पहिला विषय ब्रह्म हा असलाच पाहिजे. हा सगळ्या तत्वज्ञानाच्या विषयामध्ये ब्रह्म या विषयाचं निरूपण असणारच. दुसरं निरूपण जीव ह्या विषयाचं निरूपण असणारच की जीवाचं स्वरूप काय, तो कसा असतो, त्याच्यावर मर्यादा कशी, तो देहाच्या आश्रयाने कसा राहतो वगैरे वगैरे, हे सगळं त्यात आहेच. तिसरं जी सृष्टी कशी निर्माण झाली हा विषय त्याच्यात असणारच असणार. चौथा विषय साधना, की त्या परमात्म्याला कसं प्राप्त करून घ्यावं, त्याकरता काय काय करावं. आता आपला साधनेचाच विषय चालू झाला की भक्ती ही दासबोधाने आपली साधना सांगितली की हा ग्रंथामध्ये काय निरूपण केलंय की भक्तीचं निरूपण केलंय असं समर्थांनी पहिल्याच ओळीत सांगितलं. ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, येथे केला विशद भक्ती मार्ग. म्हणजे इथे भक्तीचा मार्ग विशद केलेला आहे, पहिलीच ओळी आहे. त्यामुळे आता त्यांनी साधना सांगायला सुरुवात वेगवेगळ्या प्रकाराने सांगतील, पण साधनेचा उहापोह करतील. मग योगाची सांगतील, मग ज्ञानाची सांगतील, कर्माची सांगतील, भक्तीची सांगतील, पण साधना सांगतील. आणि सगळ्यात शेवटी मोक्ष. असे हे 5 विषय हा आध्यात्मिक ग्रंथाच्या मध्ये त्यांचा अंतर्भाव आहेच आहे.
मग तुम्ही उपनिषद घ्या, नाही तर तुम्ही ब्रह्मसूत्र घ्या, नाही तर तुम्ही पुराण घ्या, नाही तर तुम्ही प्राकृतामध्ये असलेले सगळे ग्रंथ घ्या. या सगळ्या संतांनी सुद्धा परब्रह्म, जीव, सृष्टी म्हणजे जीव, जगत आणि जगदीश्वर हे 3, साधन आणि मोक्ष हे 2, असं म्हणून 5 विषयांची चर्चा तिथे पूर्णपणे केलेली आहे. आता त्याच्यामध्ये म्हणून विविध विचित्र ध्याने, मग तरी पुराण का आली, भगवंतांनी वेगवेगळं रूप घेतलं म्हणून. आता आपण जर वाचलं असेल तर नानी पालखीवालांचं भारताचा अमोल ठेवा नावाचं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी सगळ्या शास्त्रज्ञांच्या धर्माच्या विषयी ज्या कल्पना आहेत त्याची सगळी कोटेशन्स, त्याचे सगळे संदर्भ दिलेले आहेत. भारताचा अमोल ठेवा, नानी पालखीवालांचं मराठीत भाषांतरित आहे ते पुस्तक. समजा बाजारात नाही मिळालं ना तर लायब्ररीमध्ये मिळेल वाचायला, म्हणजे ज्ञानप्रबोधिनी किंवा SP वगैरे या जुन्या लायब्ररीज. पण ही एडिशन जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी याच्या म्हणजे शास्त्रज्ञांची मतं दिली आहेत. त्याच्यात एकाचं मत दिलं म्हणजे ओपनहायमर वगैरेची सगळ्यांचीच मतं आली आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी एका शास्त्रज्ञांनी म्हटलं की आता आम्ही लॅबमध्ये, आता आम्ही आमच्या थिअरॉटिकल फिजिक्स सारख्या विषयामध्ये आमच्या चिंतनातून, म्हणजे आईन्स्टाईन सारखा मनुष्य एनर्जी इक्वेशन देतो वगैरे, हे सगळं आम्ही आता आमच्या चिंतनातून केलं. आमच्या लॅबमध्ये बसून काही शोध लावले, काही आम्हाला अनायासे किंवा अचानकपणाने, जसं त्या न्यूटनला युरेका झालं, त्याला एका क्षणात टबमध्ये गेला आणि ते पाणी बाहेर आलं. तुम्हाला अरे माझ्या वजनाच्या व्हॉल्यूम एवढं पाणी बाहेर पडलं, म्हणजे जो मी आता शोध घेतो आहे की तो कसा मोजायचा ते मास आणि तो व्हॉल्यूम, तर त्याला जसा तो शोध लागला आणि एका क्षणात तो युरेका म्हणून धावतच सुटला. तर कसं त्यांनी म्हटलंय की हा जो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी असाही ज्ञानाचा बोध होऊ शकतो आणि अशाही प्रकारे ज्ञान मिळू शकतं. पण त्यांना सांगण्याचा हेतू इथे असा आहे की ही जी भिन्न भिन्न प्रकारांनी ज्ञानाची प्रक्रिया आहे, हे सगळं आता आम्ही करतो आहोत. म्हणजे तो त्यातला शास्त्रज्ञ म्हणतो की हे आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न आज जो चाललाय याचा शेवट आता असा येईल की ज्यावेळी आम्ही आमच्या वर्गातल्या मुलांना त्या परब्रह्मानी केलेल्या चमत्काराच्या कथा वर्गामध्ये सायन्स म्हणून शिकवायला घेऊ, असा एक काळ येईल. म्हणजे आमची पुराणं की त्या परब्रह्मानी काय केलं, त्यांनी वराहाचा अवतार घेतला, वराहाचा अवतार का घेतला, मग तो हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष होते, मग हिरण्याक्षाला मारण्याकरता मग त्यांनी ती पृथ्वी पातळात नेली होती, मग त्या पृथ्वीला शोधायचं होतं म्हणून तो वराह होता वगैरे वगैरे सुरू झालं ना कथा. म्हणाले ही सगळ्या ईश्वराच्या पराक्रमाच्या कथा आम्ही जर उद्या, आपली तरी ब्रह्मशब्द वापरला, म्हणाले ब्रह्माच्या पराक्रमाच्या कथा आम्ही जर उद्या श्रवण करायला लागलो तर आपल्याला आश्चर्य वाटायचं कारण नाही. मी म्हटलं म्हणजे ह्यांच्या दृष्टीने ज्याला प्रगती किंवा पुढचा प्रगतीचा टप्पा म्हणतात तो टप्पा आमच्याकडे आता पुराणामध्ये आला. म्हणजे त्याच्या पुढे आम्हाला ज्ञानदेव काय सांगतात, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ते म्हणतात की अहो आम्ही ह्या सगळ्या जीवात आता कुठे पोचले, ते ह्या जगाचं आश्चर्य, ह्या जगाचं कुतूहल, या जगाचे सिद्धांत, या जगाचे नियम हे सगळं शोधून आम्हाला समजलंय. अशी स्थिती ज्ञानदेव होतात आता आमची आली आहे. आणि ती कशी लिहिली आहे आणि आम्ही कुठे लिहिली आहे, आमच्या पुराणांमध्ये लिहिली आहे, आमच्या इतिहासामध्ये लिहिली आहे. आम्ही रामायण लिहिलं, आज राम जिवंत आहे का म्हणलं, आम्ही कृष्णाचं भागवत लिहिलं, आज कृष्ण आहे का इथे. म्हणाले या जगामध्ये असा कोण हरीचा लाल आहे की जो जन्माला आला आणि तो आजपर्यंत जिवंत आहे, आणि तो आजपर्यंत जिवंत म्हणून त्याची कथा सांगितली आहे. ते म्हणाले आम्ही जेवढा इतिहास आणि कथा सांगितले ते सगळे होऊन गेलेलेच आहे. म्हणजे जो होऊन जातो त्याच्याच कथा आम्ही ऐकतोय, असा कुणी नाहीये की तो होऊन झाला आणि आजपर्यंत टिकला. आणि म्हणून म्हणाले आम्हाला जे मिळवायचं आहे ते होऊन गेला ह्याच्या फक्त जमेत नाही, तो होऊन गेला तरी सुद्धा त्याच्या चैतन्य रूपाने तो परब्रह्म स्वरूपाला कसा प्राप्त झाला. म्हणजे होणं आणि संपणं, त्या जीवाचं पुन्हा पुन्हा जन्म घेत राहणं, ही प्रक्रिया सोडून जो कायम चैतन्य स्थितीमध्ये स्थिर झाला, हे त्यांनी प्राप्त करून घ्यावं असा हा आमचा विषय आहे. म्हणजे कदाचित विज्ञान अजून 10 वर्षांनी ही भाषा बोलायला लागेल की 10 वर्षानंतर विज्ञान असं म्हणेल आता हे सगळं आम्हाला कळलं तिथलं सगळं, आता ह्याच्या पुढं काय. तर आता आम्ही कुठल्याही प्रकारे, आता आम्ही जसे जुने सायन्स फिक्शन्स वाचतो किंवा त्याचे सिनेमे निघतात, जसं म्हणजे मिस्टर हाईड अँड जेकी वगैरे सारखे सिनेमे आहेत ना, की त्याच्यामध्ये तो आपल्याला स्वतःला लपवण्याचं
किंवा अदृश्य होण्याचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी निरनिराळ्या विद्या किंवा काहीतरी सोल्युशन घेतलं की आपण अमर होऊ, याचा सिनेमाचं नाव आठवत नाहीये, पण तो पण एका सायंटिस्टचा सिनेमा आहे की तो ते घेऊन अमरपट्टा मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो की हे सोल्युशन घेऊन आम्ही कदाचित अमर होऊ. जेव्हा त्याच्या लक्षात येईल की हे असं अमर होणं अवघड आहे, जेव्हा चांगदेवाच्या लक्षात आलं की 1400 वर्ष जगल्यानंतर सुद्धा त्या अमरत्वानी समाधान नाहीये, तर आणखीन अमर होण्याची वेगळीच प्रक्रिया आहे की जी हा देह टिकवून जो अट्टहास आहे अमर होण्याचा, त्याच्यापेक्षा अमर होण्याचा जो प्रकार आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती ह्याच्यापेक्षा भिन्न आहे. त्या प्रक्रियेत आम्ही शिरलोय आता, किंवा आमच्या लोकांनी ती प्रक्रिया सिद्ध करून ठेवली. शिरलोय म्हणण्यापेक्षा हे जे आम्ही आता वाचतोय ते त्याच्याकरता वाचतोय. तर म्हणून त्यांनी इथे म्हटलं की म्हणाले ह्या विषयांमध्ये जे आपला विषय जो चालला होता हा होता की कोणताही ग्रंथ घेतला तरी सुद्धा हे 5 विषय असतात आणि या 5 विषयांचं निशंक ज्ञान आपण करून घ्यावं. आणि ते कसं करून घ्यावं, कारण ते म्हणतात की आपल्याला वेगवेगळे विषय जाणण्याची आवड आहे म्हणून वेगवेगळ्या प्रकारांनी जाणून घ्यावं. तसंच देवतांची ही वेगवेगळी रूपं आहेत, त्याच्याकरता आपण हा विषय बोललो की भगवंत निरनिराळे अवतार घेतो आणि त्या निरनिराळ्या अवतारांच्या कथा ऐकाव्यात. पूर्वीच्या बायका म्हणायच्या, अहो तुमचं काय वाचून झालं, यावर्षी चातुर्मासात वाचायला काय घेतलं, कोणी म्हणतं हरिविजय, कोणी म्हणतं पांडवप्रथा. प्रत्येकाला जो ग्रंथ आवडतो किंवा जो घेतला त्यात हे ग्रंथ आमचे वाचून झाले, रामविजय झाला, बाकीचे आमचे ग्रंथ झाले, पण म्हणाले आता आम्ही अमुक अमुक भागवत घेतलंय, अमुक केलंय, असं प्रत्येकजण. मग हे काय, हे आपल्या बायकांनी या म्हाताऱ्या बायकांनी वाचलेत ग्रंथ बसून. समर्थ म्हणतात असं नाहीये, ही सुद्धा ज्ञान मिळवण्याची एक प्रक्रिया आहे. मिळवा न ज्ञान, अनेक मार्गाने ज्ञान मिळवा. ते ज्ञान मिळवल्यानंतर सुद्धा हे खोथांड आहे, याच्यात काही अर्थ नाही आहे असं जर वाटलं तर ठीक आहे म्हणाले, पण हे सगळे ग्रंथ आम्हाला जे ज्ञान देतात त्या प्रत्येक देवतांच्या रूपाने, मी आपल्याकडे बोलले की नाही मला माहित नाही, कदाचित बोललेही असेल, पण आता हे फेंगशुई वगैरे सारखं जे आहे त्याचं जे आमच्या घरामध्ये खूप वेळ आहे, ते टिंगिंग वाढणाऱ्या बेल्स डिंगॉंग किंवा ते लाफिंग बुद्धा किंवा काही ना काहीतरी घरामध्ये ह्याची झाडं त्या बांबूची, ते सगळं एक 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 एकाने एकाला द्यायचं, त्याचे पण संकेत आहेत पुष्कळ. आपण नाही विकत आणायचं, दुसऱ्याने प्रेझेंट द्यायचं वगैरे वगैरे. तर हे सगळं जे करतो तर तिथे एकदा टीव्हीवरची मुलाखत संवाद पूर्वी चाले ना, राजू परवेकर घ्यायचे तो, तर फार चांगला कार्यक्रम असेल. तर त्या संवादमध्ये एक सहस्रबुद्धे म्हणून गृहस्थांची त्यांनी मुलाखत घेतली. तर त्यांनी चायनामध्ये फेंगशुईचं महत्व आणि आमच्याकडचा जे वास्तुशास्त्राचा विचार असं म्हणून, ते स्वतः वास्तुशास्त्रज्ञ आणि त्यांनी फेंगशुई आणि वास्तुशास्त्रज्ञ असं मिळून ती मुलाखत दिली होती. तर त्या मुलाखतीत त्यांनी राजीव परवेकरांनी विचारलं की हे सगळं फेंगशुईचं इतकं शास्त्र विकसित झालं, तुम्ही म्हणता की हे हिंदुस्थानातून तिकडे गेलं, किंवा त्यांनी ज्या काही संकल्पना त्याच्या मागे मांडल्या आहेत की त्यांनी असं म्हटलंय की हा सतोलाफिंग बुद्धा किंवा ती झाडं किंवा ते वाढणाऱ्या बेल्स किंवा ते आकार, त्या आकारांच्या मध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त त्या लोकांना मान्य असलेला आकार म्हणजे तिकाट नाही, म्हणजे 3 पायाचं टेबल असो, स्टूल असो, घरात आपलं स्टोव असो, आपल्याकडे जसं ते याचं करतात ना प्लॅनचेट सारखं, ते सुद्धा स्टोवचे 3 पाय घेऊन एका पायाचा ठोका घेतात ते त्याच्यावरती. असं ते 3 पायांनी काही शक्ती ज्या आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न केला जातो 3 पायावर. तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं, माझ्या मनात अगदी कोरून राहील. ते म्हणाले फेंगशुईचं तिकाटणं कशाला पाहिजे, आमची मुलगी लग्न होऊन सासरी आली की म्हणाली लंगडा बाळकृष्ण घेऊन येते, 3च पायावर आहे आमचा बाळकृष्ण, आणि म्हणाले मंगलाचं प्रतीक आहे ना तुमच्या, मग आमचा बाळकृष्ण ती घरात येतानाच घेऊन येते, म्हणून ते तिकाटणं बघून काय वाटणार आहे. हे तर म्हणाले इतकं गोंडस रूप आहे ज्याच्यामध्ये मानसिकता सुद्धा तिची विकसित केली आहे की ही मुलगी जर रोज त्याची पूजा करेल तर तिलाही होणारं जे मुलं आहे तर तसं होईल. होणाऱ्या मुलाच्या बद्दल, संततीबद्दलचं प्रेम लग्नानंतर तिच्या ठिकाणी निर्माण व्हावं, म्हणजे मातृत्व येण्याच्या आधी मातृत्वाची पहिली पायरी ना, त्याच्याकरता तिचं प्रिपरेशन आहे, तिची तयारी आहे, ती तयारी त्या पूजेनी होते. मी त्यांना ताबडतोब फोन केला त्या सहस्रबुद्ध्यांना, कारण मी म्हटलं तुम्ही इतकं सुंदर इंटरप्रिटेशन दिलं आणि तुम्ही इतकं चांगलं मार्गदर्शन केलं की अगदी परफेक्ट उत्तर आहे त्याला की माणूस कशा कशाच्या आहारी जातो. तर ते म्हणाले की आमचा लंगडा बाळकृष्ण तसाच आहे म्हणाले, त्याची काटण्यासारखा, म्हणजे सामर्थ्य. आम्ही तर त्याला हेही तर म्हणाले हॉलमध्ये ती काटणं ठेवलं, आम्ही तर बाळकृष्णाला देवघरात नेऊन ठेवलं, त्याला आम्ही पावित्र्य दिलं, त्याला आम्ही मांगल्य दिलं, त्याला आम्ही आनंद दिला, अनेक गोष्टी केल्या.
तर सांगण्याचा हेतू असा, इथे ते काय म्हणतात की अशी देवतांची विविध रूप आहे की विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषण. देवतांच्या अलंकाराच्या ठिकाणी त्यांनी धारण केलेली जी भूषण आहे, जसं विष्णुरूपी वैजयंती माला धारण केली आहे, ते वत्सलांचन भूषण आहे भृगु ऋषींचं, ते धारण केलेलं आहे. ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षून कथा करावी. अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराच्या मूर्तीचं ध्यान करावं. ज्याला कथा करायची म्हणजे ज्याला बोलायचं आहे त्याचं मन एकाग्र असावं. ईश्वराच्या ठिकाणी एकरूप होऊन त्यांनी कथा करावी तर त्या कथेला प्रभाव आहे. कारण नाही तर त्याचंच मन 10 ठिकाणी भरकटलं, तो काय बोलेल बिचारा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ईश्वराच्या ठिकाणी अनन्य व्हावं आणि कथा करावी. यश कीर्ती प्रताप महिमा, ईश्वराचं यश, ईश्वराची कीर्ती, त्याचा प्रताप, त्याचा महिमा आवडी वर्णावा परमात्मा. म्हणाले अगदी प्रेमाने परमात्म्याचं वर्णन करावं, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होईल. आता सगळ्या कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये सगळं वर्गीकरण आहे, अगदी नास्तिकापासून ते भगवत भक्तापर्यंत. कारण जो श्रवण करतो तो आपल्या आपल्या पद्धतीने करत असतो. आता एखाद्या मनुष्याला प्रपंचातली समस्या असते, ती समस्या घेऊन श्रवणाला बसलेला असतो, पण त्याला त्या श्रवणात उत्तर मिळून जातं. त्याच्या मनामध्ये काहीतरी संशय असतात, ते संशयांचं निराकरण होऊन. आता आपली पातळी त्या भगवत भक्तीची नाही, त्याला काय करणार. तर आम्हाला रोजच्या प्रपंचातल्याच समस्या सोडव, आम्ही त्याच भूमिकेतून बघणार. म्हणजे हे कमी आहे का जास्त आहे हा भाग नाहीये. त्यांचं म्हणणं एकच आहे की ईश्वराच्या विषयीचं केलेलं जे प्रतिपादन आहे, निवेदन आहे, ते अंतःकरणापासून प्रामाणिकपणाने सांगोपांग ईश्वराचं सामर्थ्य सांगत करावं, की ईश्वराचा प्रभाव वर्णन करावा. सगळेजण हा म्हणेल तसाच तो प्रभाव घेईल असं नाही. जो तो आपल्या परीने आपल्याला योग्य वाटेल, आपल्याला त्याची जशी गरज आहे त्या पद्धतीने तो त्याचा स्वीकार करेल म्हणाले. म्हणून कथा अनुभवेल आपण का. आणि कथा करताना काही गोष्टींचा अनुभव सांगावा. कारण कथा नुसती आहे अशी करत गेलात तर समोरच्या माणसाच्या मनाचं रंजन होणार नाही. तर त्याचं रंजन झालं पाहिजे, म्हणजे त्याचं मन त्याच्याकडे आकर्षित झालं पाहिजे. ज्याला आकर्षित होण्याची गरज नाही पण ज्याचा अधिकारच मोठा आहे, की त्या माणसाला सुद्धा ह्यांनी कथा करावी रसाळ शब्दामध्ये, आणि त्या रसाळ कथेमुळे त्यांच्या अंतःकरणातला भक्तिरस अधिक उचमळून यावा असं. सामान्य माणसाच्या अंगात किंवा अंतःकरणात भक्ती प्रकट होते. आता जसं म्हणजे मला आवडतं म्हणून प्रत्येकाची आवड वेगळी आहे, पण मला रमेशभाई ओझांची कथा फार आवडते. माझ्या मते भागवत कथेमध्ये त्यांचं म्हणजे आता सध्या चालू आहे की संस्कार केलेला सकाळी 9:30ला सुरू होते आणि जवळजवळ 1:30-1:45ला संपते. आणि अधनमधनं 1-2 दिवसाआड रात्री 10 वाजता वगैरे सुरू करतात आणि रात्री 2ला संपते. पण सकाळची सांगेल 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत त्यांचं बोलणंच आहे. म्हणजे मला भागवत कथा, आता त्यांची भागवत चालू वृंदावन मध्ये. आज मला सकाळी कळलं, म्हणजे आज सकाळी काय झालं, इंटरप्शन होतं. तर त्यांची ती लाईव्ह टेलिकास्ट आहे तो, तर ते काही कॅच होत नव्हतं. म्हणून त्यांनी पहिल्या दिवशीचा जो समारंभ झाला त्या कथेच्या उद्घाटनाचा, तर त्यात त्यांनी सांगितलं की वृंदावनामध्ये 5-7 सरोवर आहेत. ती सगळे त्यांचं महात्म्य, ते सुद्धा मला आज पहिल्यांदा कळलं की वृंदावनामधल्या प्रत्येक सरोवराचं काही वेगळं महात्म्य. तर आज ज्या ठिकाणी तिथे एक प्रेम सरोवर म्हणून आहे, तर त्या सरोवराचं महात्म्य असं आहे की जिथे राधा आणि कृष्णांची पहिली भेट झाली. आणि आता एका सरोवराच्या ठिकाणी त्यांनी ही जी कथा योजली आहे, त्या सरोवराचं लोकार्पण विधी, म्हणजे ते सगळं त्याचं ज्याला आपण म्हणतो ना जीर्णोद्धार, तसं त्या सरोवरातलं काय गाळ सटला असेल, घाण असेल, ते सगळं काढून त्याला घाट बांधून त्याच्या घाटावरती देवळं, म्हणजे आज मी ते पाहिलं त्याच्यावरून सांगते, काही फार दिसलं नाही त्यातलं, कारण अगदी क्लिपिंग्स होते, थोडा भाग दाखवला होता. तर ते सगळं निर्माण झालेलं आहे. आणि मग ते ह्या रमेशभाई ओझांच्या हस्ते, आणि बरेच साधू पुरुष होते त्याच्यामध्ये, त्या सगळ्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पणाविधी तो सगळा समारंभ झाला. आणि त्यांनी सांगितलं ही सगळी सरोवर वृंदावनातली पुन्हा चांगली राहावी याच्याकरता लोकांनी काम केलंय. आणि म्हणून त्या निमित्ताने भागवत कथा आता वृंदावनात आहे. एका वेगळ्या पद्धतीने सांगतायत. मी त्यांची भागवत कथा आतापर्यंत 7 ते 8 वेळा ऐकली. प्रत्येक वेळी भागवत कथा वेगळी असते आणि इतकं सामर्थ्य आहे. पोटाची हालचाल बोलणाऱ्या माणसाची जेवढी होईल याच्या इतकीच गाताना सुद्धा हालचाल आहे. आणि कळतच नाही हा माणूस आता गातोय. आणि आवाज इतका अप्रतिम आहे, गाणं इतकं अप्रतिम आहे, बोलणं तर प्रश्नच नाही. आता जसं म्हणजे असं आपण म्हणू नये, पण आता जसे आमच्यासारखे लोक सारखे जे तत्वज्ञानाची चिकित्सा करत बसणारे असतात,
त्यांना समोरच्या माणसाच्या बोलण्यामधला कोणतं वाक्य चुकलं ह्याच्यावर त्यांचं जास्त लक्ष असतं की हा शास्त्राचा अपसिद्धांत कधी बोल काय आहे. ती जशी एखाद्याला प्रूफ करेक्शनची सवय असली ना की त्याला तिथे काय मॅटर आहे त्याच्यावर त्याचं लक्ष नसतं. त्याला ह्रस्वदीर्घाच्या चुका बरोबर दिसतात. तसं आहे ते की ऐकायला बसलं की डोक्यामध्ये बरोबर असतं की हा तत्वज्ञानाचा विषय कुठे गडबडतो, बोलताना कुठे इकडचं इकडे होतं. अनेक वेळा त्यांची कथा ऐकली, एक वाक्य कधी शास्त्राला सोडून त्यांच्याकडे गेलेलं नाही किंवा वाक्याचा तोल कधी खाली उतरलाय. अप्रतिम वक्तृत्व म्हणजे ईश्वराची पूर्ण कृपा आहे त्यांच्या वाणीवरती. तर सांगायचं म्हणजे की अशी ही जी भागवत कथा आहे किंवा त्यांची कथा ऐकताना हा जो एक आनंद आहे त्यांनी इथे जे म्हटलंय की त्या कथेमध्ये अशा वेळा कुठल्या विनोद असं काही नाही, परंतु रंजकता कथेला जरूर आहे आणि त्या रंजनाचे प्रकार फार सुंदर आहे. फार सुंदर पद म्हणतात, फार सुंदर पद्धतीने कथा सांगतात. एका वेळी म्हणजे जो 1.5-2 वर्षापूर्वी डिसेंबर जानेवारी महिन्यात त्यांची कथा 2008ला माझ्या मते त्यांनी जी कथा केली होती तेव्हा दुपारी सुरू व्हायची ती कथा 1-1.5 वाजता. त्या दिवशी दुपारी 1:30ला सुरू झालेली कथा रात्री 11:15 वाजता कृष्ण जन्म झाला. दुपारी 1:30 ते रात्रीचे 11:15 या माणसाने पाय मांडी सुद्धा हलवली. हो, अखंड पाणी नाही, चहा नाही, इंटरव्हल नाही, काही नाही. लोक काय करायचे ते करतील. मी त्यांची बैठक बघून आणि ते एकूण सगळं त्या कथेचा तोल बघून त्यांनी मला तर लाईव्ह मी टीव्हीवर तेव्हा लाईव्हच होती, टीव्हीवरच पाहिली. 11:15 वाजता त्यांनी जन्म केला आणि 11:15 नंतर जन्माची भजनं सुरू झाली. 12:30ला जन्म संपला. नाही, ती कथा त्यावेळेची होती. कारण भागवत कथेत कृष्णजन्म एक दिवशी येतो ना. हा, ज्या दिवशी कृष्ण जन्म आहे त्या दिवशी कृष्ण जन्माला रात्री 12 वाजले. जयपूरची कथा होती माझ्या मते, ती जयपूरला कथा चालू होती. त्याचा लाईव्ह टेलिकास्ट सांगायचा म्हणजे असा एकापेक्षा एक अधिकारी मनुष्य असतो. काय त्यांची कथा, हरिद्वार मधली हनुमंताची कथा होती. काय अप्रतिम कथा केली आहे त्यांनी. रामायणाची कथा अप्रतिम कथा. म्हणजे त्या ठिकाणी इथे जे त्यांनी म्हटलंय ना की देवाच्या विषयी जे सांगणं आहे त्याची जी रंजकता आहे विलक्षण. मी स्वतः म्हणजे माझी त्या ऑपरेशन झालेली स्थिती, त्या खुर्चीवर मी असे पाय करत बसायची, जरा चालायची. त्या दिवशी मी सुद्धा 1:30ला बसले, ती 12:30ला उठली. मी सुद्धा आले म्हणजे असं वाटलं की हा मनुष्य काय कथा करतोय. म्हणलं ह्या माणसाचं मांडी हलवत नाही तर आम्हाला उठायचा काय अधिकार आहे. म्हणलं नाहीच उठता का माहितून, नाही पाणी नको, दूध नको, काही. म्हटलं बसा, कारण त्या माणसाला काही लागत नाही तर आम्हाला कशाला. म्हणजे त्यांची त्या दिवशीची कथा ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये आलं म्हणजे कधीही अशी टीव्हीवर कुणा व्यक्तीला बघून मी तुम्हाला म्हटलं ना की वृत्तीनं तुम्ही जसे बोलायला लागताना एक दोष निर्माण होतो. तुमच्याकडे चिकित्सकपणा फार येतो आणि मग पटकन तुम्हाला दुसरा माणूस अपील होत नाही. कौतुक वाटेल पण अंतःकरणाला जाऊन भिडतं असं क्वचित होतं. कारण काय सगळा विषय माहीतच असतो आपल्याला. आणि मग या विषयात काही असं झालं का, हा शब्द इकडचा इकडे गेला का, की त्याच्यावरती जशी त्या कावळ्यासारखी नजर असते टाकून बसलेली. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की एखाद्याच्या बद्दलचा भाव मनात निर्माण व्हावा. म्हणजे इथे त्यांनी म्हणलंय ना की कथेनी काय होतं. रोज त्यांची कथा ऐकून मी झोपायची रात्री, कारण रोज उशिरापर्यंत कथा चालायची 9, 9:30, 10 वगैरे. पण त्या दिवशीची कथा झाल्यानंतर मला असं वाटलं की एकच दिवस राहिला होता त्यांचा पुढच्या कथेला आणि ती कथा संपली. तिसऱ्या शेवटच्या दिवशी ते सगळं होऊन विष्णू सहस्रनाम वगैरे. त्यानंतर मला 8 दिवस तरी अशी ओढ लागली की आता ह्या माणसाचं दर्शन मला कसं होईल. कारण शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांचं ते बंद झाली कथा तेव्हा मला अगदी ढसढसा रडू आलं. मी म्हटलं की ह्या भागवत कथेमध्ये अंतःकरणात अकारण प्रेम उत्पन्न होतं असा त्या कथेचा प्रभाव आहे म्हणतात. म्हटलं देवाने आम्हालाच दाखवून दिलं. आम्हाला रडायचं म्हणून रडू आलं नाही का, कोणाला दाखवायचं म्हणून रडू आलं नाही. तो मनुष्य बिचारा मला कधी ओळखत नाही, मी त्याला पाहिलं नाही. त्यांची पहिल्यांदा कथा पाहिली पण असं वाटलं या सत्पुरुषाचं आता दर्शन कधी घडेल, आता या माणसाची समोर बघून कथा कधी ऐकायला मिळेल. म्हणजे इतका या कीर्तनाचा प्रभाव त्यांनी जो सांगितला की महिमा कसा गावा, महिमा कसा सांगावा, कसा मांडावा, आचरणाची शुद्धी कशी असते, या सगळ्या ह्यांनी त्यांनी इथे त्याचं वर्णन केलंय की ताळ मृदंग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान नाना कथानुसंधान सुतोची मेलावे. म्हणाले एक विषय मांडत असताना कथेचं अनुसंधान सोडू नये. मूळ सूत्र धरून आजूबाजूने जे मांडायचं असेल
ते जरूर मांडावं म्हणाले. पण नाना कथांचं अनुसंधान सुटोची नाही, तुटोची नाही. करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी गडगडाटे. म्हणजे खणखणीत ठाशीव कथा करावी. कुणी म्हणजे कथा करणाऱ्यांनी हा म्हणजे ईश्वर करील कृपा नाही असं नाही, पण असं काही सांगता येत ईश्वराची कृपा होणारच. म्हणजे हा सांगणाऱ्याच्या ठिकाणी म्हणाले तो आत्मविश्वास पाहिजे. सांगणाऱ्याने म्हणजे झालं तर झालं नाही, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही म्हणाले. ही अशी सगळ्या दोन डगरीवरची कथा कधी असत नाही. म्हणून त्यांनी समर्थांचा शब्द आहे की करुणा कीर्तनाच्या लोटे. आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराच्या विषयीची आणि त्याच्या करुणाभावाच्या विषयीची जी काही एक समर्थ अशी भूमिका आहे ती आपल्या अंतःकरणात कथा कीर्तनकारांनी ठेवावी, ती दुसऱ्या समोर मांडावी. आणि म्हणाले त्याच्या तशी ती जी कथा आहे त्याच्या माध्यमातून कथा कशी करावी, घडघडाटे करावी. म्हणजे अगदी मोठी ठाशीव कथा करावी, चांगली मोठी प्रभावी खणखणीत कथा करावी. श्रोतयांची श्रवण फुटे आनंद भरावी. श्रोत्यांना आनंद झाला पाहिजे ते सगळं ऐकून. म्हणाले की ते ऐकल्यावर जरा काहीतरी स्फुरण आलं पाहिजे की नाही नाही त्यातली मनाची मरगळ आहे त्या झटकून. आणि आता माणसांनी चांगल्यापणाने समर्थांच्याकडे ना हे रडणं, तक्रार करणं, असं नाही तसं, मनाची खिन्नता, उदास, समर्थांना हे मान्यच नाही. ती त्यांची प्रकृतीच नाही. प्रत्येकाने खणखणीत असावं, चांगलं असावं, आनंदी असावं, कामाकरता उभं राहावं, सारखे दोन हात दोन पाय सगळ्याला सज्ज असावेत आणि मन सदा उत्साही असावं आणि बुद्धीमध्ये संशय नको, भय नाही. सगळ्यात मोठी गोष्ट समर्थांना काय आवडत असेल कशाचं भय बाळगू नका. समर्थांना घाबरायला झालं काय, घाबरायचं कारणच नाहीये, घाबरूच नका. अशा तऱ्हेने तो एक त्यांच्याकडचा एक मोठा एक वेगळाच आवेश आहे समर्थांचा. कंप रोमांच स्फुराणे तर प्रेमाश्रू सहित गाणे, देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावे. म्हणजे कथा कीर्तनकारांनी समोरच्याला काय वाटेल याच्याकरता कथा करू नये. आपल्या मनातला जो पक्का भाव आहे त्या भावात आपण रंगून जाऊन कथा करावी. आणि म्हणून त्यांनी जो देवापुढे लोटांगण घालावं, देवाच्या ठिकाणी आपलं मन एकाग्र असावं. समोरच्या माणसाला कदाचित ते हास्यास्पद वाटेल, कुणाला वाटेल हा नाटक करतो, कुणाला वाटेल हा उगाच लोकांच्या पुढे आपण किती मोठे आहोत, आपला अधिकार दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणजे लोकांना काय समजायचंय ते समजू दे. लोकांच्या वाटण्या घेण्याशी आपल्याला काही मतलब नाही. म्हणाले कीर्तनकारांनी मनसोक्त कथा करावी, देवाच्या दारामध्ये साष्टांग दंडवत घालावं. म्हणजे कुठल्याही प्रकारे देवाचं नामस्मरण करताना लाज वाटून घेऊ नये हे त्यांना सांगायचं. अति आदरे गद्य घोषे म्हणावे. त्यांनी जसं मनाच्या श्लोकात म्हणलंय, भगवंताचं नाव घेताना अत्यंत आदराने गद्य असो, घोषानी असो किंवा पद्यामध्ये असो ते मोठं प्रेमाने घ्यावं. पदे दोहडे श्लोक प्रबंध धाटी मुद्रा अनेक छंद, वीर भाटी व विनोद प्रसंगे करावी. म्हणाले ज्याच्यामध्ये सगळे प्रकार आहेत. जेव्हा कीर्तन असतं त्याच्यामध्ये सगळे निरनिराळ्या छंदातली पदं असावी, त्याच्यामध्ये दोहे असावेत, त्याच्यामध्ये श्लोक असावेत, त्याच्यामध्ये प्रबंध म्हणजे नाना रचना केलेल्या असाव्यात, धाटी मुद्रा अनेक छंद, या सगळ्याचा उपयोग वेगवेगळी धाटणी, विषय मांडण्याची सुद्धा धाटणी आहे. अनेक प्रकारच्या मुद्रा त्यांनी कीर्तनामध्ये सुद्धा एक आवेश आहे. कीर्तनामध्ये थोडंसं नाट्य आपोआप प्रकट होतं की त्या ठिकाणी तो जो आवेश आहे आणि भाट जसे आहे ती राजाची स्तुती करणारे भाट आहे. त्यामुळे ते भाट राजाच्या मनाचं रंजन करण्याकरता ते थोडंसं नाटककाराला सुद्धा आपण बघितलं तर पहिल्या रांगेत बसायला आपल्याला सुद्धा आवडत नाही, दुसरी किंवा तिसरी रांग बरी वाटते. कारण पहिल्या रांगेमध्ये त्याचा जो अभिनय आहे त्याचं किंचित भडक रूप आपल्याला दिसते, पण तिसऱ्या रांगेपासून तो अभिनय योग्य आपल्याला दिसतो. त्याचं कारण आहे जो विषय प्रभावाने समोरच्याच्या पुढे जावा लागतो त्याच्याकरता त्याला तो जरा थोडा अतिशयोक्त करावा लागतो, तो थोडा अधिक करावा लागतो. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की जसे भाट करतात, जसे विनोद करणारे विनोद प्रकार करतात, जसे म्हणाले वीर म्हणजे वीर भाटी व वीरांचा सुद्धा पराक्रम हा जसा वर्णन केला जातो. अनेक छंदांमध्ये काव्य वेगवेगळ्या पद्धतीने गावं, वेगवेगळ्या रागात गावं, वेगवेगळ्या तालात गावं, असे वेगवेगळे छंद त्याच्यामध्ये वापरावे. नाना नवरसिक शृंगारिक गद्यपद्याचे कौतुक, नाना वचने प्रास्ताविक शास्त्राधारे बोलावी, हे सर्वात महत्वाचं.
की शास्त्राच्या आधारानेच विषय मांडावा. विषय इकडे तिकडे कधीही भरकटू देऊ नये. म्हणजे शास्त्र सोडून आपल्याला काय वाटतं, स्वतः प्रमाण हे तत्वज्ञानात कधीच चालत नाही. तत्वज्ञानामध्ये मूळ ग्रंथ जे प्रमाण आहेत त्या ग्रंथांना प्रमाण धरून आम्ही आमचं वचन प्रमाणितच मांडावं. म्हणून त्यांनी सांगितलं की नाना वचने प्रस्ताविक शास्त्राधारे बोला, शास्त्राच्या आधाराशिवाय बोलू नये. मला वाटतं स्वतः प्रमाण नाही म्हणाले. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. म्हणजे कथा करताना थोर थोर संतांच्या, आपण म्हणतो त्याप्रमाणे पुराण आदीमधल्या कथा, समाजातल्या थोर पुरुषांच्या कथा, त्यांचे दाखले द्यावेत. पण या सगळ्याबरोबर परमात्म्याचं निर्गुण रूप सुद्धा वर्णन करावं. की सगुण हे त्याचं अंतिम रूप नाहीये, त्याचं निर्गुण रूप आहे, ते समजून घ्या याच्यामधून, असं म्हणून त्यांनी आपल्याकडून निर्गुणाची कथा, ही अध्यात्मविद्या खरी काय आहे, खरं काय रूप आहे, याची थोडी तरी चुणूक श्रोत्याला दाखवावी. म्हणजे असं असतं की श्रोत्याला वक्ता आपल्या बरोबर घेऊन जात असतो पुढे, पण असं घेऊन जाताना श्रोत्याला काय आवडेल याचा विचार वक्त्यांनी 40% करावा. 20% श्रोत्याला जे हवं आहे नको आहे याचा विचार न करता, पण श्रोत्याला जे पचनी पडेल की ठीक आहे श्रोता ऍक्सेप्ट करेल, असं एक 20% तरी त्यांनी मांडावं की ज्याच्यामुळे 60-70% श्रोता आपल्या बरोबर पुढे न्यावा. पण त्याच्या पुढचे 25% आहे तिथे श्रोत्याची मुळीच पर्वा करू नये, श्रोत्याच्या माथी मारावं. कारण केव्हा तरी नवीन विषय डोक्यावर येऊन पडल्याशिवाय, एकदा पहिल्यांदा येऊन पडताना तो वृक्ष वाटेल, कंटाळवाणा वाटेल, त्रासदायक वाटेल, पण तो विषय एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून चौथ्याकडून जेव्हा ऐकला तेव्हा आपण म्हणतो नाही आता आम्हाला सुद्धा त्या विषयातलं कळालं. म्हणून समर्थ म्हणतात वाचिलेची वाचावी, विवरिलेची विवरा. आणि म्हणून कोणताही ग्रंथ एकदा वाचून ठेवूच नाही. म्हणून इथे त्यांनी दोन्ही प्रकारच्या लोकांना उत्तर दिले. नाही एक ग्रंथ वाचायचा कंटाळा येतो ना, त्या सोडून रोज नवीन ग्रंथ वाचा, काही बिघडलं नाही. एक ग्रंथ पुरा झाला की दुसरा घ्या. पण समर्थांचं सांगणं काय आहे, तर एका ग्रंथावरतीच तुम्ही एकाग्रता करा आणि त्याच्यातून अधिकाधिक विषय समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि लाभ एकच होतो की आपल्यासारख्याला ज्याला मूळचा पाया नाही त्यांनी एका ग्रंथावरती जर चिंतन केलं तर वाचलेला नंतर पुढचा कोणताही ग्रंथ अवघड जातो. तो ग्रंथ आपल्याशी बोलायला लागतो. कारण कोणत्याही एका ग्रंथामधून जे आपले जे मूळचे तत्वज्ञानाच्या ज्या धारणा आहेत त्या धारणा अगदी पक्क्या होतात आणि त्या धारणांमधून ग्रंथ वाचणं सोपं जातं. म्हणून ते म्हणाले पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त. म्हणाले नेहमीच विरोधी विचार समोर आधी मांडावा की समाजामध्ये काय चालले, याला काय अर्थ नाही, ईश्वर म्हणजे काय आम्ही मान्य करत नाही, या तत्वज्ञानाला काही स्थान नाही. आता आजच आम्ही संस्कृतचे इंटरव्ह्यूज घेत होतो. संस्कृत भाषेचे सगळे एकापेक्षा एक दिग्गज मंडळी बसलेली होती. त्यातले लोक म्हणाले आता या काळात संस्कृत टिकेल की नाही. आणि कसं टिकणार, कारण आज परिस्थितीजन्य संस्कृतची काहीच गरज उरलेली नाही, त्यामुळे संस्कृत नष्ट होईल. म्हटलं या जगामध्ये कशाचीही गरज नाही. म्हणून जर त्यागल्या गेल्या अशा जर गोष्टी खरंच निघून गेल्या असत्या तर आतापर्यंत सदाचार, सत्य, सद्वासना, सद्विचार टिकलेच नसते. याची काय गरज आहे. कारण कुणाही माणसाला सद्विचार टिकवावा असं वाटत, कितीही चांगला विचार करणारा मनुष्य असला तरी वाईट विचार आल्याशिवाय राहत नाही. माणूस कितीही चांगल्या मार्गाने चालत असला तरी जाता जाता त्याचं मन वाकडं वळण घेतच नाही असं होत नाही. म्हणजे हे सगळं घडत असतं, पण हे सगळं टिकवण्याकरता आणि हे टिकतं, हे टिकवणारे कुणी ना कुणीतरी असतात. मी म्हटलं आज आम्ही इथे बसलो 4 माणसं भाडारकर मध्ये, आमच्या दृष्टीने आम्हाला वाटलं की हे संस्कृत काय टिकणार आहे, आता हे कोण शिकणार आहे, काय ही मुलं यांना काही येत नाही, काय पुढचं काम करणार आहे आम्हाला वाटेल असं आम्हाला इथे वाटतं. पण आम्हीच भारतभरामध्ये कुठे कुठे हिंडायला गेलो तर एकापेक्षा एक संस्कृत मधले विद्वान बघितले आणि आपलं आयुष्य ज्यांनी संस्कृत करता दिलं अशी माणसं पाहिली तर आपल्याला वाटतं हे कधीच संपणार नाही, हे कधीच मरणार नाही, हे कधीच नष्ट होणार नाही, कुठे ना कुठेतरी ते टिकून राहणार आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की दुसऱ्याचा पूर्व पक्ष आहे. काय होतं, श्रोत्याला काय पटतं ते बघून जर मनुष्य बोलायला लागला तर श्रोत्याला जे पटतं आहे ते बघून जेव्हा उत्तर दिलं जाईल त्यावेळी वक्ता आपल्या मूळ विचारांपासून किती भरकटेल सांगता येत नाही.
आणि हळूहळू भरकटत तो किती उतरत जाईल सांगता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं पूर्व पक्षाचं स्मरण श्रोत्याला पण असावं, कारण त्याला आहेच, ते वक्त्याला असावं की काय त्याच्या मनातला विचार आहे, आणि त्याला अनुकूल उत्तर दिलं की तो बरा. कारण कुणीतरी एका ठिकाणी मला बोलावलं होतं आणि त्या मला म्हणाल्या की आम्ही सगळ्याजणी हे जे रुद्र वगैरे आम्ही जे म्हणतो ते तुम्ही मला सांगा की शास्त्राची संमती आहे की स्त्रियांनी वेदमंत्र म्हणावेत, तर त्याच्याकरता तुम्ही मला आम्ही तुम्हाला तेवढ्याकरताच व्याख्यानाला बोलावलंय आणि तुम्ही त्याच्यावर निर्णय द्या. म्हणजे मी निर्णय देणारी कोण? मी ना शास्त्री ना पंडित, त्यामुळे निर्णय मी कोणीच देणारी नाहीये. पण शास्त्र काय सांगतं एवढं मी तुम्हाला सांगू शकते. शास्त्र काही म्हणत नाही की स्त्रियांनी रुद्र म्हणावा, शास्त्र काही म्हणत नाही की स्त्रियांनी वेदमंत्र म्हणावे. त्याचं कारण असं आहे की स्त्री रचना पुरुष रचना मुळात भिन्न आहे. पुरुषांनी वेद म्हणावेत असं जरी म्हटलं तरी सगळे पुरुष सुद्धा वेद म्हणण्याकरता लायक नाहीये. त्याला सुद्धा वाणी तयार असावी लागते, त्याला जीभ पातळ असावी लागते, उच्चारांची स्पष्टता असावी लागते. तर म्हणजे 100 पुरुष जर वेद म्हणण्याकरता आले तर त्यातले कदाचित 10च टिकतील. मग उरलेल्या 90 पुरुषांनी काय करायचं? म्हटलं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती निर्णय. पण माणसांना काय असतं की कुणाच्या तरी एकाच्या तोंडून असं ऐकून पाहिजे असतं की आम्ही जे करतो ते योग्य. म्हणजे तुम्ही ज्याची परंपरा, आता असं आहे की एकाकडून वेद शिकायचा आणि दुसऱ्याकडून ते वेद म्हणण्याचं सँक्शन घ्यायचं, हा काय उद्योग आहे? ज्याच्याकडून वेद शिकला किंवा ज्याच्याकडून वेद घोकला त्यांनाच विचारा ना की हे आता तुम्ही आम्हाला शिकवताय म्हणजे आम्ही प्रमाण आहोत ना वेद म्हणायला, संपलं. ते तुमचे गुरु आहेत. जर का योग्य असेल आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही काही सर्वज्ञ नाही, त्यामुळे शास्त्र बरोबर का तुम्ही करता ते बरोबर याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला ती गोष्ट कळत नाही. पण ज्यांनी तुम्हाला सांगायला घेतलाय किंवा जे तुम्हाला शिकवायला बसले तरी काहीतरी तर विचार केला असेल. त्यांनी विचार करून जर तुम्हाला शिकवलेलं आहे तर त्यांना विचारा. हे म्हणजे काय, एका डॉक्टरचं औषध घ्यायचं आणि दुसऱ्या डॉक्टरचं पथ्य करायचं. म्हणजे असं आहे ना की आयुर्वेदाचं औषध चांगला परिणामकारक आहे म्हणून आयुर्वेदाचं औषध घ्यायचं आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर पथ्य सांगत नाही म्हणून ॲलोपॅथीच्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. म्हणजे डॉक्टरने हे खाल्लं तर चालेल ना. आता ते डॉक्टरनी काय करावं, त्याला काय माहिती तू कुणाचं औषध घेतो? तो आयुर्वेदाचं औषध आहे, त्याला त्याचं काय पथ्य असेल ते त्याचं बघावं. तर इथे यांनी जे सांगितलंय की श्रोत्याला बरं वाटेल. असे पण असतात की श्रोत्यांना काय आवडतो? विनोद आवडतो. संबंध त्यांच्या निरूपणामध्ये विषय काहीच नाही, नुसतं विनोदाने आपला गंमत करायची. सगळ्या अनेक लोकांच्या बद्दल लोक असं म्हणतात की सगळं व्याख्यान ऐकून झालं, हाती काय लागलं, बोटभर तर नाही, पेरभर सुद्धा नाही लागलं, नुसता शब्दाचा फुलं, नुसते शब्द इकडून तिकडून, कधी विनोद, कधी गंमत, कधी काही, कधी चमत्कृती, संपलं. आणि म्हणून ते सांगतात असं नाही करायचं. निरूपण करावे नेमस्त, म्हणजे अगदी गंभीरपणाने नेटानी योग्य ते निरूपण झालंच पाहिजे. बहुधा बोलणे अस्ताव्यस्त बोलायची नाही, फारसा अस्ताव्यस्त बोलू नये. विचाराचा प्रभाव कसा पडेल याच भूमिकेतून बोला. सांगावे जनासी पुराण, माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वाढावे. मायेच्या विषयी म्हणजे ह्या जगाचं जे रूप आहे त्याच्यातलं जडत्व आणि त्याच्यातलं चेतनत्व, जड आणि चेतनाचा एकमेकांशी असलेला संबंध, मग त्यांना पुरुष आणि प्रकृती म्हणून कोणत्या रूपाने ते एकमेकांशी जोडले. समर्थांनी सगळा विषय पुढे मांडलाय. त्यावेळेला अशा प्रकारे हे सगळे विषय लोकांच्या पुढे मांडावे. करावे वेद पारायणे, सांगावे जनासी पुराण, ब्राह्मण्य रक्षावे आधारे उपासनेची भजनद्वारे, गुरुपरंपरा निर्धारे चळोच न देवा नेदावी. म्हणजे ही आपल्या गुरुंनी जे आपल्याला सांगितलं, मी आपल्याला सांगते की किशोरीताई आमोणकर उत्तम गायच्या आणि त्यावेळी किशोरीताईंना फार मागणी होती. अशा काळामध्ये आमचे मल्लिकार्जुन गायला इथे रामकृष्ण बाकऱ्यांच्या बंगल्यातच त्यांचा कार्यक्रम होता. त्यांचं मला वाटतं नुकतंच घर झालं होतं प्रभात रोडला, लॉ कॉलेज रोडला त्यांचं घर आहे. मला हे माझ्या बरोबर सांगत असेल हां लॉ कॉलेज रोडला. तर तिथे त्यांच्या घरी मल्लिकार्जुनाचं गाणं होतं, ते गाणं ऐकायला गेलो. बोलावलेलं होतं त्यांनी किशोरीताईंना सुद्धा. तर गाणं झालं, इंटरवल झाली, इंटरवल नंतर किशोरीताई आल्या आणि आल्यानंतर बसल्या. मग बसल्यानंतर त्या म्हणाल्या मला उशीर झाला, ते सगळं नाही माफ करा वगैरे सगळं झालं. मग समोर बसून त्यांना पुष्कळ दाल वगैरे दिली किशोरीताईंनी. गाणं जी काही चीज चालू होती त्यांच्या जयपूर घराण्याप्रमाणे, तर ती चीज त्यांची गाऊन झाली आणि गाऊन झाल्यानंतर मल्लिकार्जुन म्हणाले
अरे हम तो एक ही करते हैं, जो हमारे गुरु ने हमें सिखाया है वही हम गाते हैं, हमें और कुछ मालूम नहीं। यहाँ का मिर्ची, यहाँ की मिर्ची, यहाँ का मसाला, इधर का कुछ और लेके हम नहीं गा सकते. आणि त्यांनी त्यांना दिला ऐकवून, काही सोडलं नाही. आणि त्यांच्या आई, स्वतः त्यांच्या आईची मुलाखत किशोरीबाईंच्या, ती जेव्हा मुलाखत जेव्हा मी टीव्हीवर पाहिली, त्यांचं मोहूबाई तोर्डीकर, तर त्यांची मुलाखत, त्या म्हणाल्या माझ्या मुलीला शिकवायला मला अजिबात आवडत नाही, माझी मुलगी अजिबात घराण्याचं गाणं गात नाही, परंपरेने जसं गायला पाहिजे तसं गात नाही. एक काळ होता पुण्यातले सुद्धा त्यांच्या अनेक मैफली, रात्री 9ची 9:30ची मैफल असेल तर एका मैफलीला बाई 1 वाजता गायला बसल्या. तुमचा हा लाईट मला त्रास देतो, तुमचा हा पंखा, तुमचा हा माईक मला त्रास देतो, तो माझ्या लोकांना 1 वाजेपर्यंत बाईंनी थांबवले. मी पहाटे 4 वाजता बाईंचं गाणं ऐकून घरी आलंय. त्याच बाई म्हणजे जे बदलतं ते पण आपल्याला सांगते. त्याच जेव्हा त्यांचं गाणं पूर्ण बंद झालं, टीव्हीवर त्यांनी मुलाखत दिलेली, ती मुलाखत ऐकली म्हणून आपल्याला सांगते, तर त्यांनी त्या, म्हणजे मला सुद्धा माहित नव्हतं त्या 9 वर्ष गाऊ शकत नव्हत्या. त्यांना 9 वर्ष गाता आलं नाही. तर त्या म्हणाल्या ज्या दिवशी माझं गाणं बंद झालं त्या दिवशी मला असं वाटलं की आता मी पुन्हा कशी गाईन. मग मी म्हटलं समजा मला नाहीच गाता आलं तर, आणि मग म्हणाल्या त्या दिवशी नंतर माझं ओठातून गळ्यातून गाणं बंद झालं, माझं आतलं गाणं सुरू झालं आणि मी 9 वर्ष आत गात होते म्हणाले, आणि 9 वर्षानंतर माझा पुन्हा आवाज गायला तयार झाला. म्हणजे अनेक प्रकार. कारण इथे जे सांगायचं आहे ना, की माणूस आपल्या कुठल्या तरी अहंकारामध्ये, कुठल्या तरी गोष्टींमध्ये काहीतरी करतो, पण म्हणाले शेवटी त्यांनी आपली गुरुपरंपरा राखावी, त्या मार्गाने चालावं, तेच यशदायी आहे. जे घालून दिलेली आहे चाकोरी, त्याच्यातनं गाणं वाढवावं असं कोणी म्हणत नाही की त्या गाण्याचा विकास. गाणं म्हणजे कोणती विद्या आपल्या बुद्धीने वाढवावी, पण वाढवताना आपली परंपरा सोडू नये, आपल्या गुरुचं स्मरण घालवू नये. असं त्यांनी करावे. वैराग्य रक्षण संपूर्णच टाकूया आपण. रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी, हे सर्व विषय त्यांनी मांडावे. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान तेवढे. आता आपण बोललो कीर्तन ऐकताना हा काय बोलतोय बाबा, हे जे पहिलं वाक्य हा जो बोलला त्याच्याबरोबर विरुद्ध पुढची वाक्य बोलला, म्हणजे ऐकणाऱ्याला समजतच नाही की आता हे खरं आहे का हे खरं आहे. असं होता कामा नाही. सत्य आणि समाधान उडता कामा नाही. नीती न्याय साधन मोडे ऐसे न बोला. ज्याच्यामध्ये नीती आणि न्याय याच्या पलीकडे जाणारा काहीतरी वेडवाकडं असं निरूपण करू नये. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण. म्हणाले हे कीर्तनाचे 2 भाग आहेत. आपण पूर्वरंग आणि आख्यान असं म्हणतो की पूर्वरंगामध्ये तो कीर्तनकार जो असतो तो अद्वैताचं निरूपण करतो, आणि मग तो सांगतो की आता हे जे मी आपल्याला सांगितलं ना, याच्याच अनुषंगाने याचा अनुभव देणारी आता एक लहानशी कथा आपल्याला सांगतो, असं म्हणून तो त्या उत्तर रंगामध्ये किंवा आख्यान सांगतो. म्हणजे अशा प्रकारे करावं. सगुण रक्षण निर्गुण बोलत राहावे, सगुणाचं रक्षण करावं. वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. त्यांनी सांगितलं की वक्तृत्वावरती पकड येणं आणि त्या वक्तृत्वाचा प्रभाव पडणं हे इतकं सोपं नाहीये. काहीतरी साधना, काहीतरी अधिकार हा त्या वक्त्याकडे पाहिजेच. त्याच्याशिवाय त्या वक्तृत्वाची त्याच्या खरी मजा नाही. सगळं रक्षण करावं, ज्ञान सांगावं, वेदाज्ञेचा भंग करू नये, सगळ्यांना सन्मार्गाचंच मार्गदर्शन करावं, संदेह होईल असं करू नये. गुणानुवाद कीर्तन भगवंताचे करावे. ही जी भगवत भजनाची दुसरी भक्ती आहे त्याचं फल सांगितलंय आणि आपण थांबू. कीर्तने महादोष झाले. काय आहे भगवंताचं कीर्तन काय ऐकावं त्याचं फल सांगितलंय की आमच्या ठिकाणचे दोष नष्ट होतात. कीर्तनाने आम्हाला चांगला मार्ग मिळतो. मृत्युत्तर गती सोडा, पण आमच्या जीवनामध्ये जो मार्ग अनुसरण आहे त्याला एक चांगली दिशा मिळते. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होती याविषयी संदेह नाही. म्हणाले कीर्तनाने वाणी पवित्र होती. म्हणून आम्ही आमच्या पातळीवरती भगवंताचं नामसंकीर्तन करावं. सगळ्यांचा तर आम्हाला नाही आम्ही काय गाणार, म्हणजे आम्ही काय कीर्तन करणार. असे काही सगळेच कीर्तन करू शकतात, सगळ्यांच्याकडे ते कसब आहे, कौशल्य आहे असं नाही. पण नामसंकीर्तनाला कुणालाच अडचण नाही. म्हणून अखंड नामसंकीर्तन करावं, वाणी पवित्र होते. कीर्तनाने आम्ही सत्पात्र होतो आणि सुशील बनतो, आमचं अंतःकरण चांगलं होतं. कीर्तनाने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा. असं समजू नका की फक्त
श्रोताच काही मिळवतो, वक्ता सुद्धा मिळवतो. कीर्तन करता करता जेव्हा लोकांना तो सांगत राहतो तेव्हा त्याच्या प्रत्येक वागणुकीचं त्याच्या ठिकाणी परीक्षण होत राहतं. अरे आपण असं बोललो पण असं काही आपण वागत नाही, असं आपण बोललो पण असं काही आपलं घडत नाही, असं आपण बोलतो पण आपल्या ठिकाणी इतके वाईट विचार येतात. म्हणजे त्याला कळतं आपल्याला काय अधिकार आहे. म्हणजे श्रोता प्रामाणिक आहे, वक्ता प्रामाणिक नाही. कारण जे बोलतो ते जर तुम्हाला आचरताच येत नाही तर तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे. निदान श्रोता आपल्या मनाशी तरी पक्का असतो की बाबा रे हा एवढं सांगतो यातला आम्हाला काही जमत नाही, देवा केव्हा जमेल आम्हाला. आणि हा मात्र ज्याला काही न जमता मात्र हे असं करा म्हणून ठाशीवपणे दुसऱ्याला सांगतो. अधिक दोष आहे वक्त्याकडे. सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसूत करी आपण, जे नारद करतात त्याने नारद तोची नारायण बोली जेत आहे. त्यामुळे जो कीर्तनकार आहे त्याला नारायणच समजावं. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. म्हणून नाम संकीर्तन ईश्वराचं आम्ही आमच्या ठिकाणी सातत्याने करावं, कारण ईश्वराला ते प्रिय आहे. म्हणून सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरी कीर्तनी वसे. आम्हाला कुठे जायला मिळो न मिळो, आम्ही काही करो न करो, पण त्यांनी सांगितलंय की या सगळ्यामध्ये परमात्मा स्वतः प्रकट या कीर्तनामध्ये, ह्या नामामध्ये, ह्या भक्तीमध्ये, ह्या विचारांमध्ये, आणि हे सगळं तो देणार आहे. आणि म्हणून कीर्तन भक्ती ही नारदांची गादी आहे. आणि जेव्हा जो कीर्तन करणार आहे तो नारायण आहे या भावनेने कीर्तन ऐकावं अशी धारणा त्यांची.